झी 24 तास न उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी माहिती। आरोपी शीतल तेजवानीच्या घरात जमीन व्यवहाराच्या पावत्यांसह कागदपत्र सापडली। तेजवानी देशातच असल्याची माहिती। पुणे जमीन गैरव्यवहारावरून सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवारांना कानपिचक्या। मुलगा बापावर गेले असल्याचं म्हणत हल्लाबोल, तर शिंदेंची शिवसेनेसह भाजपवर टीका। पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घात केला। आमदार महेंद्र दळवींचा मोठा गौप्यस्फोट। झी 24 तासनं समोर आणलेल्या जमीन गैरव्यवहारानंतर राजकारण तापलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार। अर्ज भरण्यासाठी 8 दिवसांची मुदत। 17 नोव्हेंबर अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोर कमिटीत शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। सूत्रांची माहिती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक। शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नेते, मुंबई अध्यक्ष, विभाग अध्यक्षांची होणार बैठक। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेसचे नेते घेराव घालणार। मुंबईतल्या आंदोलन प्रकरणामध्ये मनोज जरांगेंसह 5 जणांना मुंबई पोलिसांचं समन्स। जरांगे आज चौकशीला हजर राहणार नाहीत। वकिलांमार्फत पोलिसांच्या नोटीसीला उत्तर देणार। एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 83,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार आज त्यांच्या खात्यात जमा होणार। नाशिक जिल्हा थंडीनं गारठला। निफाड तालुक्यात पारा 9.5 अंशांवर। 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज।